विजया एकादशीची व्रतकथा जाणून घेऊया आपण. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी विजया एकादशी आहे. कार्यात विजयी होण्याची प्रेरणा म्हणजे विजया एकादशी. एकेकाळी नारद मुनींनी ब्रह्मदेवांना या एकादशीबद्दल विचारले होते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की, हे नारद, ही एकादशी जुन्या आणि नवीन अशा सर्व पापांचा नाश करणारी आहे. मराठी पंचांगानुसार आज विजया एकादशी आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि व्रतकथेचे वाचन केले जाते. ही कथा केवळ धार्मिक महत्त्वाची नसून ती आत्मसंयम आणि आत्मशुद्धीची प्रेरणा मानली जाते. विजया एकादशी व्रतकथा. धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की, हे जनार्दना, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिची विधी काय आहे ते कृपया मला सांगा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की, हे राजा, या एकादशीचे नाव विजया एकादशी असं आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. भयंकर शत्रूंनी वेढलेले असताना किंवा पराजय समोर दिसत असताना ही एकादशी विजयाचे दरवाजे उघडते. ही विजया एकादशीची व्रतकथा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.